देश और विदेश की सभी बड़ी खबरें सबसे पहले इंडिया वायरल न्यूज पर। जळगावचं प्रवेशद्वार कालिका माता मंदिर सतत कायम अपघात होत असता, मग त्या हिशोबानुसार आम्ही उड्डाणपुलाची मागणी करत आहोत आणि उड्डाणपूल मागणीसाठी आम्ही जनतेचे स्वाक्षरी मोहीम इथं राबवली आहे। या माध्यमातून आम्ही शासन असो प्रशासन असो यांना निवेदन देऊन उड्डाणपुलाची मागणी करण्यासाठी हे आंदोलन उभारलं। दादा, गेल्या 8 दिवसामध्ये 2 जणांचा बळी या महामार्गावर गेला आहे, मात्र अनेक दिवसापासून उड्डाणपुलाची मागणी नाही, या प्रशासनाला आवड झालेली वाटतं परिसरातील नागरिकांचे बळी घेण्याची। अजिबात लक्ष देत नाही प्रशासनाने, लोकप्रतिनिधींनी। आमच्या परिसरातील सतत नागरिक छोटं मूल्य ये जा करता अपघात होतो आणि मृत्युमुखी पडतात। त्याच्यामुळे हा मृत्यूचा सापळा बनलेला महामार्ग आहे। हे दळभद्री अधिकारी प्रशासन यांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर आमचा उड्डाणपुलाची मागणी मान्य झालीच पाहिजे, नाही तर मग शिवसेना काय हे त्यांना सर्वांना माहिती आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघातांचं प्रमाण वाढलंय। कालिका माता चौक हा जळगाव शहराचा प्रवेशद्वार आहे। तिथंच सर्वात जास्त ॲक्सिडेंट हे कालिका माता चौकातच होतात। आज तुम्ही 8-10 दिवसांमध्ये कानावरती खबर येते की कालिका मातावरती ॲक्सिडेंट झाला, ट्रकने उडवलं, डंपरने उडवलं, यानी हे सगळे ॲक्सिडेंट फक्त आणि फक्त अवजड वाहनांमुळे होत आहे। आणि याच ठिकाणी जर पुलाची मागणी आम्ही जर करतोय तर काय चुकीचं करतोय? पुलाची मागणी आम्ही याच्यासाठी करतोय की इथले ॲक्सिडेंट थांबले पाहिजे। तिथं शाळेचे विद्यार्थी जातात, तिथं वारंवार ट्रॉफिक होत असते, त्याच्यामुळे आम्ही ही मागणी करतोय। मोहीम राबवण्यात आली इकडं गेल्या कित्येक वर्षापासून अजिंठा चौफुली म्हणा, कालिका माते म्हणा, तिथं कित्येक लोकांचा जीव जात आहे। तर आमची एवढीच मागणी कोटेनगरपासून तर तळसोद फाट्यापर्यंत लवकरात लवकर उड्डाणपूल व्हावा। समजा 15 दिवसाचा त्यांनी उड्डाणपूल नाही केला तर आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करू। दादा, आपण या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवता आहात। गेल्या अनेक दिवसापासून आपण रस्त्यासंदर्भात लढा दिलेला आहे, मात्र प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारचा ठोस उपाययोजना नाही करण्यात आल्या। जो माज अधिकाऱ्यांना आलेला आहे तो माज कोणालाच नाही। वारंवार त्यांची पत्रव्यवहार करून जर होत नसेल, आज आम्ही 2 दिवस साक्षरी मोहीम राबवलेली आहे। येताना 15 दिवसाची मुदत देऊनच आम्ही चालू करणार आहे। 15व्या दिवशी त्यांना आम्ही दाखवू शिवसेना काय असते आणि कशा पद्धतीनं रस्ता हा पूल मंजूर कसा करून घ्यायचा। आपण काय सांगणार, जळगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी उड्डाणपूल व्हावेत अशी मागणी स्मिता वाघ आणि खासदारांनी स्मिता वाघ यांनी केली, मात्र या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात कालिका माता चौक त्यातून बघण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपल्या शिवसेनेला या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवण्याची वेळ आली, काय सांगा? नाही, ही वस्तुस्थिती आहे। मी तर पहिल्यांदा शिवसेनेचे सर्व शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी सत्तेचा विचार न करता सत्तेत असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवून या कालिका माता चौकात मोठा उड्डाणपूल व्हावा याची मागणी या ठिकाणी केली। ही मागणी करत असताना मला असं वाटतं की नुसते शिवसैनिक नाही तर या परिसरातील सर्व माता भगिनी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून जवळपास 3 ते 3,500 सह्या या परिसरातल्या सगळ्या नागरिकांच्या या ठिकाणी झालेल्या आहेत। याचं कारणही तसं आहे की मागच्या 2-4 वर्षामध्ये जर का आपण विचार केला तर किमान 25 मृत्यू ॲक्सिडेंट मध्ये या स्पॉटवर या ठिकाणी झालेले आहेत। त्यांच्याच बरोबर हे आमचे शिवसैनिक आहेत राहुल पाटील यांच्यावर काकांचा याच जागेवर मृत्यू झालेला आहे। असं असताना त्यांनी आपल्या खासदार आदरणीय स्मिताताई वाघ यांना निवेदन दिलेलं आहे, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। मला असं वाटतं की स्मिताताईंनी या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अतिशय देशाचे कर्तव्यदक्ष असे मंत्री, ज्यांना कर्तव्य पुरुष म्हणून आपण ओळखतो असे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या कानावर जर का विषय टाकला तर मला वाटतं एक मोठा पूल या ठिकाणी होणं गरजेचं आहे। तो फक्त ऍक्सिडेंट पुरताच नाही, आपणही इथे पाहू शकता की केवढी मोठी ट्रॉफिक मोठ्या मोठ्या वाहनांची या स्पॉट वरून जाते। याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की हा परिसर अत्यंत धोकेदायक आहे आणि या धोकेदायक परिसरामध्ये उड्डाणपूल होणं हे अत्यंत गरजेचं आहे। मी या शिवसैनिकांच्या या अतिशय सुंदर अशा लढ्याला, जनतेच्या लढ्याला 100% मी पाठिंबा देतो। पक्षाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागते नाही, ही वस्तुस्थिती आहे की मागच्या प्रशासकीय काळामध्ये झालेलं हे कामकाज आहे। त्यावेळेस महापालिकेमध्ये सत्ता नव्हती, प्रशासनाच्या काळामध्ये हे झालेलं कामकाज आहे। त्याच्यामुळे मला वाटतं
मी कालचीच बातमी पाहिली, पालकमंत्री महोदय असतील किंवा मंत्री गिरीश महाजन साहेब असतील, यांनी देखील संबंधित अधिकाऱ्यांना खडसावलेलं आहे. मला वाटतं ह्या सगळ्या विषयाची तातडीने चौकशी होऊन संबंधित कॉन्ट्रॅक्टर जर का दोषी असेल तर त्याच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. जळगावच्या शहरातल्या खड्ड्यांचा विषय जी व्हायचा नागरिकांचा, आज भाजपच्या नगरसेविका रस्त्यावर उतरल्या. आपल्याला शहरात पुलाच्या मागणीसाठी या ठिकाणी स्वाक्षरी मोहीम राबवावी लागते. कुठेतरी प्रशासन या ठिकाणी प्रशासनावर दबाव नाही असं वाटतंय का? नाही, मला असं वाटतं की आज जळगाव शहरामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीची कामाला सुरुवात झालेली आहे. ही वस्तुस्थिती आहे की मागच्या काळामध्ये जळगाव शहरात आभाळ फाटलं होतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्याच्यामुळे हे अचानक दुरुस्त होईल असं कोणी स्वप्नातही पाहू शकत नाही. या सगळ्या शहराला लाईनीवर आणण्यासाठी किंवा विकासात्मक दृष्ट्या पुढे नेण्यासाठी किमान 2-4 वर्ष तरी लागतील. ही काही जादूची कांडी नाही की एक मंजूर करून आणले लगेच कामं होतील, असं अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आता प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी एक चांगल्या पद्धतीचा निर्णय घेत आहे. सुदैवाने इथं भारतीय जनता पक्ष, शिवसेना महायुतीचे महापौर आहेत, आपले पालकमंत्री युतीचे आहेत, मुख्यमंत्री माननीय युतीचे आहेत, नगरविकास मंत्री महोदय युतीचे आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जळगाव शहराचा विकासात्मक दृष्ट्या काया पलटेल यात माझ्या मनामध्ये शंका नाही. रंगरेज टेंट हाउस एंड टेंट डेकोरेटर्स, आपके हर खुशी के मौके पर एक बार जरूर संपर्क करें. सभी कामों में माहिर और अच्छी क्वालिटी, यही हमारी पहचान है. स्पेशल मंडप डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, बलून डेकोरेशन, लाइट डेकोरेशन, नाइट इवेंट और जो आप चाहे. रंगरेज टेंट हाउस एंड टेंट डेकोरेटर्स. कॉन्टैक्ट और व्हाट्सएप नंबर है 9850734479 और 8180024510 और 7709123138. पता है सालार नगर सुन्नी मस्जिद के पास, जलगांव.